अभी हम लोग आए हैं नागपुर के बाबा साहेब इंटरनेशनल एयरपोर्ट पर। यहाँ पर शरद पवार आ रहे हैं और कार्यकर्ताओं में भारी उत्साह नजर आ रहा है। हम लोग यहाँ के कार्यकर्ताओं से बात करने की कोशिश करते हैं, साथ ही साथ नागपुर शहर एनसीपी के अध्यक्ष से भी बात करने की कोशिश करते हैं, ग्रामीण विकास मंत्रालय वाले लोगों से बात करने की कोशिश करते हैं और ग्रामीण के एनसीपी के अध्यक्ष से भी बात करने की कोशिश करेंगे। जानेंगे कि पवार साहब के आगमन से वो कितने उत्साहित है और वो क्या चाहते हैं आगे की पवार साहब महाराष्ट्र के लिए, विदर्भ के लिए क्या करे। आज शरद पवार साहेबांचा आज विदर्भामध्ये येथे नागपूरला एक सामाजिक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। त्यामध्ये ज्येष्ठ समाजसेवक आमच्या रूपाताई कुलकर्णी आणि बाकी अन्य व्यक्तींचा त्यामध्ये सत्कार होणार आहे। नंतर वर्ध्याला साहेब जाणार आहे। वर्ध्याला तिथे माजी आमदार सुरेश भाऊ देशमुख यांच्या त्या ठिकाणी 75वीचा कार्यक्रम आहे आणि तो कार्यक्रम आल्यानंतर नागपूरला येऊन वापस जाणार आहे। साहजिकच आता विधानसभेचं वारं सुरू झालं आहे। अनेक मतदारसंघात मोठ्या प्रमाणात इच्छुकांची संख्या अतिशय वाढली आहे, कारण की सर्वांना माहित आहे की महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार। कालच आपण ऐकलं कोण मुख्यमंत्री होणार याच्याबद्दल सुद्धा काल तिथे चर्चा झाली, पण आमचं ठरलंय महाविकास आघाडीची सत्ता महाराष्ट्रामध्ये 100% येणार, आमचा मुख्यमंत्री होणार। पण आमचा मुख्यमंत्री होत असताना माननीय पवार साहेब, राहुल गांधी, उद्धवजी ठाकरे हे तिन्ही ज्येष्ठ नेते एकत्र बसतील आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार याची तिथे चर्चा करून त्याचा निर्णय होईल। असं आहे की महाराष्ट्राची निवडणूक ऑक्टोबर महिन्यामध्ये व्हायला पाहिजे होती, पण समजत नाही हे भारतीय जनता पार्टीचं सरकार निवडणूक घेण्यासाठी का घाबरते। अजून पुढे ढकलण्याचा त्यांचा विचार त्या निमित्तानं दिसतोय। भारतीय जनता पार्टीचं सरकार महानगरपालिकेच्या निवडणुका घेत नाही, भारतीय जनता पार्टीचं सरकार नगरपालिकेच्या निवडणुका घेत नाही, नगरपंचायतच्या निवडणुका घेत नाही आणि आता विधानसभा आहे तर त्या सुद्धा पुढे ढकलण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। हे सरकार, भारतीय जनता पार्टी सरकार विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी घाबरत आहे, कारण की त्यांना दिसत आहे की आपला मोठा पराजय या निवडणुकीमध्ये होणार आहे आणि म्हणून त्या पद्धतीची त्यांची रणनीती आहे। अजून किती निवडणुका पुढे जातात हे काही सांगता येत नाही। ही सध्याचं जे सरकार आहे भारतीय जनता पार्टीचं हे केव्हाही दंगली घडू शकतात आणि काल जे नाशिक आहे, संभाजीनगर आहे, बाकी शहरामध्ये जे आपण पाहिलं तशाच पद्धतीच्या कट कारस्थान दंगली घडवण्याचा आहे का हा प्रश्न त्या निमित्तानं निर्माण झालेला आहे। कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडालेला आहे। कायदा सुव्यवस्थेचं अतिशय वाईट परिस्थिती महाराष्ट्रामध्ये, त्याच्यामुळे अशा पद्धतीच्या दंगली झाल्या नाही पाहिजेत। शांत वातावरण महाराष्ट्रामध्ये राहिलं पाहिजे, सलोख्याचं वातावरण महाराष्ट्रामध्ये राहिलं पाहिजे, ही प्राथमिक गरज आज गृह खात्याची आहे आणि त्याच्याकडे त्यांनी लक्ष दिलं पाहिजे। बघा, वेगळ्या विदर्भाच्या संदर्भामध्ये आमच्या पक्षाची अनेक वर्षापासून अति स्पष्ट भूमिका आहे। विदर्भाच्या जनतेला जर वाटत असेल तर आमच्या पक्षाला विरोध असण्याचं काय कारण आहे, अशी वारंवार अशी भूमिका आदरणीय पवार साहेबांनी अनेक व्यासपीठावरती अगोदर मांडलेली आहे। बरं, आणि पवार साहेब आता येणार आता हल्लीमध्ये काही विधानसभा चुनाव होतील तर काय वाटतं पवार साहेबांचा इम्पॅक्ट कसा पडणार आहे तुमच्या ह्याच्यावर? बघा, मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण जर बघितलं असेल की पवार साहेबांनी वयाच्या 85व्या वर्षी अगदी अतिशय हाय टेम्परेचरमध्ये ज्या पद्धतीने कॅम्पेनिंग केलं विदर्भामध्ये, त्याचा प्रचंड फायदा आम्हाला विदर्भामध्ये संपूर्ण लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्यामध्ये झाला आहे आणि निश्चितच विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आदरणीय पवार साहेबांचं करिश्माई नेतृत्व पुन्हा या ठिकाणी सिद्ध होईल याबद्दल आमच्या मनात कुठल्याही प्रकारचा संशय नाही। यावेळेस तुम्ही विधानसभाला घेऊन खूप कॉन्फिडंट आहे सर? 100% येणार। कुठल्याही परिस्थितीमध्ये महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रामध्ये येणार आणि त्याचमुळे कदाचित त्याला घाबरून आता अनेक योजनांचा धडाका लावला आहे महायुतीच्या सरकारने आणि ऑक्टोबरमध्ये ज्या प्रस्तावित आमची निवडणूक होती, कुठेतरी निवडणूक आयोगाला हाताशी धरून ही निवडणूक पुन्हा आता नोव्हेंबरपर्यंत नेण्याचा प्रयत्न सुरू आहे। कदाचित याचा तोच परिणाम तोच आहे की महायुतीला अजूनही कॉन्फिडन्स नाही, त्यांना निश्चित वाटतं की त्यांचा पराजय आता त्यांना निश्चित होणार आहे। आता त्यांच्या आगमनामध्ये तुमचं काय म्हणणं आहे? पवार साहेब नागपूरला येत आहे, तिथं सोशल वर्क कामासाठी येत आहे, परंतु आल्याच्या नंतर सगळे प्रदेशचे पदाधिकारी, शहराचे पदाधिकारी साहेबांना भेटणार आहे
आणि येणाऱ्या काळामध्ये ज्या होणाऱ्या विधानसभा आहे त्या विधानसभेच्या बद्दलही आम्ही शहराचा आढावा, शहराचा आणि जिल्ह्याचा आढावा देणार आहे. त्यात आम्ही शहरामध्ये सीटा लढवत नव्हतो, परंतु ह्यावेळेस आग्रहानं सगळ्याचा पदाधिकाऱ्यांच्या आग्रहाने मागणी करणार आहोत. सर आता शरद पवार विधानसभा चुनाव खूप जवळ आहे, साहेब येऊन राहिले तर त्यांचा काय इम्पॅक्ट पडेल आणि काय नागपूरला ते देऊ शकेल? 100% मागची लोकसभा निवडणूक बघितली आपण की आम्ही 10 पैकी 8 सीट्स लढलो. ज्या ज्या ठिकाणी पवारसाहेब गेले त्या ठिकाणी काँग्रेसच्या असेल की शिवसेनेचा असेल, राष्ट्रवादीच्या असेल, सगळ्या सीटा जवळपास निवडून आल्या. त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये साहेब जिथे जिथे जातील त्या ठिकाणच्या सगळ्या सीटात, मग त्या महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेच्या असेल, राष्ट्रवादीच्या असेल की काँग्रेसच्या असेल, त्या सगळ्या सीट निवडून येतील. महाराष्ट्रामध्ये काय इम्पॅक्ट बघता तुम्ही आणि नागपूरसाठी काय घेऊन येतील ते? पवार साहेब म्हणजे उत्साह, ज्या यंग कार्यकर्त्यामध्ये जोश निर्माण करण्याकरता त्या ठिकाणी पवार साहेब येत आहे. आणि विदर्भामध्ये अगोदर पासूनच पवार साहेबांचं वलय होतं. पवार साहेबांच्या मागे फार मोठी शक्ती होती, ताकद होती. पण ज्या ज्या लोकांना पवार साहेबांनी मोठं केलं ते सगळे पवार साहेबांना सोडून गेले. हे सगळे गरीब कार्यकर्ते पवार साहेबांच्या सोबत आहे आणि त्यांनी एका छोट्या छोट्या कार्यकर्त्याला मोठं करण्याचं काम केलं. त्याचं उदाहरण मी पण आहे. आणि एक मागासवर्गीय माणसाला आमदार केलं. तर आता प्रत्येकाच्या मनामध्ये आहे की पवार साहेबच आम्हाला न्याय देऊ शकतात, आमचं भविष्य उज्ज्वल करू शकतात. आणि या राज्यामध्ये भविष्य उज्ज्वल करणारा जर कुठला नेता असेल मोठा, त्याचं नाव शरद पवार आहे. त्यांनी कधी जात, पंथ, धर्म काही बघितलेलं नाही. असा नेता आमचा आहे. तो देशाच्या राजकारणाला कलाटणी देणार आहे. एका मताने वाजपेयी सरकार पाडलं त्यांनी त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी धर्मनिरपेक्ष विचाराचं सरकार आणलं. आणि आता या सरकारला ठणकावून सांगितलं की धर्मनिरपेक्ष विचाराशिवाय दुसरा विचार नाही. आता ते सुद्धा धर्मनिरपेक्ष सेक्युलर इंडिया म्हणायला लागले भाजपावाले. तर ते आता समजून गेले की आता ते धास्तावलेले आहेत. आता धास्तावलेले असल्यामुळे त्यांना सळो की पळवून त्या ठिकाणी करून सोडलेला आहे. या ठिकाणचा सर्व आरा समाज, अल्पसंख्याक समाज, मागासवर्गीय समाज, मराठा समाज, सर्व समाजाची माणसं पवार साहेबांच्या मागे आहे. आणि आता तुम्ही वर्धेचं उदाहरण घेतलं. वर्धा एक तिथे म्हणजे पवार साहेबांची ताकद अगोदरपासून होती पण ते माहित नव्हतं. त्यांनी चुनावामध्ये उभा केल्यानंतर त्या ठिकाणी प्रचंड मताने निवडून राष्ट्रवादीची तुतारी, रामकृष्ण हरी आणि वाजवा तुतारी. आता या विदर्भामध्ये तुतारी वाजल्याशिवाय राहणार नाही. आणि सर्व समाज हा सेक्युलर समाज पवार साहेबांच्या पाठीमागे उभा राहील. तुम्हाला काय वाटतं की पवार साहेब आले किंवा NCP आली तर तुम्हाला काय वाटतं असं ही मागणी जी करतात ते लोक ती पूर्ण होऊ शकेल? होऊ शकेल. कारण की राष्ट्रवादी पक्ष जनताले जे काही ते जनताले ते विश्वास देते ते राष्ट्रवादीचे पक्षाचे नेता करतात. असा खोटा आश्वासन जसा मागील तुम्ही बघत आहेत का आपल्या विदर्भासाठी वेगळा झाला पाहिजे याची मागणी पहिले कोणते नेता केले? भाजपाचे, BJPचे कोणते नेता केले आहे हे सगळं जनतालाही माहीत आहे, मीडियालाही माहीत आहे का हेच आपले नागपूर शहराचे आमदार देवेंद्र फडणवीस साहेब यांनी विधानसभा याचे पहिले मंत्रिपदची शपथ घ्यायचे पहिले हे अशी विचारधारा व्यक्त केली होती का मी मुख्यमंत्री झालो तर मी विदर्भ वेगळा करून दाखवील अशी पूर्ण सभामध्ये असा भाषणामध्ये दिलेला आहे. पण ते आपल्या बातमीवर खरे उतरलेले नाही. म्हणून आम्हाला पूर्ण विश्वास आहे की आदरणीय शरद पवार साहेबांच्या नेतृत्वामध्ये जर हे विधानसभामध्ये सरकार आली तर हे शक्य आहे ऐसा हमसा म्हणना है कार्यकर्ताओं का। अभी हमने देखा कि शरद पवार जी यहाँ पर पहुंच चुके हैं और उनका भव्य स्वागत किया गया है कार्यकर्ताओं के द्वारा। शरद पवार जी ने हालांकि मीडिया से बात तो नहीं की, बट अभी उनका आगे का कार्यक्रम है जहाँ पे वो जाने वाले हैं, वहाँ पे उनका सत्कार होने वाला है। अभी कुछ देर वो होटल में विश्राम करेंगे और उसके बाद वो कार्यक्रम के लिए आगे बढ़ेंगे। कैमरामैन प्रवीण के साथ मैं शांतनु अग्रवाल, महाराष्ट्र टीवी 24 के लिए। के पक्षीराजपुरा गांव की हक्की पिक्की जनजाति द्वारा 108 सूखी और हरी जड़ी बूटियों को मिलाकर बनाया जाता है। ये आदिवासी लोग सालों से इस तेल का इस्तेमाल करते आ रहे हैं, इसलिए आज तक इन्हें बालों से जुड़ी कोई भी समस्या नहीं हुई है। इस तेल से बालों का झड़ना, गंजापन, बालों का कमजोर होना जैसी दर्जनों समस्याएं
चुटकियों में ठीक हो जाती है। इतना ही नहीं, ये तेल बालों को घना करता है, नए बाल उगाने और बालों को लंबा करने में भी मदद करता है। अभी तक लाखों लोग इस तेल का इस्तेमाल करके अपने बालों की दिक्कतों को दूर कर चुके हैं। इस तेल को ऑर्डर करने के लिए आप स्क्रीन पर दिख रहे नंबर पर कॉल कर सकते हैं।